ठाणे जिल्ह्यात एकूण 8044 मतदान केंद्र आहेत, तर एका ईव्हीएम मशीनमध्ये 15 उमेदवारांची संख्या नमूद करण्याची क्षमता आहे। त्या व्यतिरिक्त एक बटन नोटा अर्थात यापैकी कोणीही नाही या आशयाचे असल्यामुळे आता ही संख्या 16 झाली आहे। ठाण्याच्या प्रत्येक मतदान केंद्रावर आता 3 ईव्हीएम मशीनची गरज भासणार आहे, तर भिवंडी, पालघर आणि कल्याण मतदारसंघात 2 ईव्हीएम मशीनची गरज आहे। निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या मते ठाणे जिल्ह्यासाठी 9300 ईव्हीएम मशीन मागवण्यात आल्या आहेत, परंतु जर जास्तीत जास्त उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही तर मशीनची संख्या वाढवावी लागेल। राजकीय तज्ज्ञांच्या मते काही क्वचितच उमेदवार या निवडणुकीच्या शर्यतीतून माघार घेण्याची शक्यता आहे। जर 15 उमेदवार शेवटपर्यंत निवडणूक रिंगणात उतरले तर प्रत्येक मतदान केंद्रावर 2 मशीनची गरज भासेल आणि जर हा आकडा 30 राहिला तर मग प्रत्येक मतदान केंद्रावर 3 मशीनची व्यवस्था करावी लागेल। अन्य लोकसभा मतदारसंघात 15 पेक्षा कमी उमेदवारांची नोंद आहे। या ठिकाणी केवळ एकाच मशीनची व्यवस्था केली जाईल। ब्युरो रिपोर्ट NMTV बातमीपत्र।